सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 8चे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, माजी नगरसेविका नैना गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत बेंडकोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर परिसरातील नागरिक व शिवसैनिकांच्या वतीने नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे तसेच मिसळ पार्टीचे आयोजन गंगापूर रोडवरील गुप्ता गार्डनच्या भव्य प्रांगणात करण्यात आले होते। या भव्य नागरी सत्कार सोहळ्यासाठी नागरिक, महिला तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांना पुष्पहार अर्पण करून या सोहळ्याला सुरुवात झाली। या प्रसंगी व्यासपीठावर नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, डीजी सूर्यवंशी, महेश बिडवे, केशव पोरजे, जगन आगळे, बालम शिरसाट, सुभाष गायधनी, देवानंद बिरारी, हेमलता कांडेकर, सविता गायकर, अलका गायकवाड आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमानिमित्त नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांना आयोजकांच्या वतीने भव्य गुलाब पुष्पाचा हार घालून खास विठ्ठल रुक्माईची मूर्ती, शाल, पुष्पगुच्छ देऊन हा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी केले, तर नागरिकांनी गद्दारांना त्यांची जागा दाखवून दिली आहे। राजाभाऊ वाजेंना भरभरून आशीर्वाद दिले। तसेच पश्चिम मतदारसंघातून सुधाकर बडगुजर यांनाही विधानसभेत पाठवू असा विश्वास महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी व्यक्त केला। तर आपण सर्व राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी उभे राहिले, तसे माझ्या व शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले। आम्ही खुद्द आहोत आणि जे गद्दार गेले त्यांना काही दिवसापूर्वी नागरिकांनी त्यांची जागा दाखवून दिली। ज्यांना डोक्यावरती घेतलं, 10 वर्ष खासदारकी दिली, परंतु त्यांनी नागरिकांशी, मतदारांशी, पक्षाशी गद्दारी केली आणि शेवटी त्यांचं प्रायश्चित्त, त्यांचं फळ म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा घरी बसावं लागलं। आणि मग एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व, मनाने साधा, नावाने राजा, राजाभाऊ, होय खरोखर मनाने राजा असलेले व्यक्तिमत्व राजाभाऊ आहे। आणि म्हणूनच जनतेने जसं नाव डिक्लेअर झालं तसं राजाभाऊंना डोक्यावरती घेतलं आणि त्या दिवशी खासदार म्हणून त्याची त्यांना लोकांच्या मनात त्यांनी खासदारकीचा मान सन्मान त्या ठिकाणी मिळवला। हे सगळं होत गेलं, हे फक्त तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हतं। आणि तुम्ही सुद्धा, कारण सबसे बडी अदालत जर म्हटलं तर जनता की अदालत आहे। आणि जनतेने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजे आमच्या सर्वांच्या रूपाने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभे राहून मशाल या ठिकाणीचा पहिलीच नवीन चिन्ह, निशाणी आणि राजाभाऊंना या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने साधारण 1,60,000 मताचं एवढं मताधिक्य मिळवून त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। प्रभाग क्रमांक 8, या प्रभाग क्रमांक 8 आणि परिसरातील नागरिकांचं आम्ही जेवढे ऋण मानू तेवढे कमीच आहे, कारण आम्ही कुठेही नसताना त्यांनी आम्हाला फार मोठ्या ठिकाणी बसून ठेवले। ही सगळी ताकद आणि आशीर्वाद यांची। आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, किती आम्ही नगरसेवक म्हटलो, आम्ही काम करायचा प्रयत्न केला, परंतु ह्या भागातला जर आमदार, ज्या विधानसभेचा आमदार एका पक्षाच्या विचाराचा नसेल तर त्या भागामध्ये पाहिजे तसा विकास करण्यासाठी अनेक अडचणी येतात, अडचणी येतात। आम्ही एखादं काम सुचवतो आणि एखादा मोठ्या लोकप्रतिनिधीचा आमदाराचा फोन जातो का ते काम तिथं करू नका, दुसरीकडे करा। नागरिकांना एखादा हॉल नको असतो भाऊ, पण काहींचा हट्टापणे तो हॉल करायला लागतो आणि मुलांचं खेळायचं मैदान त्या हॉलमध्ये अडकून जातं। त्या हॉलचा वापर नंतर लोक दारू पिण्यासाठी, बसण्यासाठी, लोक त्या कृत्यासाठी करतात। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती, आता आमचं ठरलंय जसं राजाभाऊंना आपण निवडून दिलंय तसंच एक ताकदीने, एकजुटीने काम करणारा माणूस, प्रामाणिक माणूस, वेळ प्रसंगी आपल्या अंगावरती, कुटुंबावरती वाद झेलणारा माणूस सुधाकर बडगुजर यांच्या आमच्या सर्वांचे आणि असे राजाभाऊ खासदार झाले। आपल्याला अपेक्षित नसताना एवढं यश आपल्याला मिळाले, तसंच यश जसं आपण इतिहास घडवलाय या पश्चिम विधानसभेमध्ये आपण इतिहास घडवणार आहे। आज तुम्हाला शब्द देतो आम्ही सगळे, परंतु याच्यामध्ये सर्वाधिक जास्त मताधिक्य हे माझ्या प्रभाग क्रमांक 8 मधला असेल, एवढं तुम्हाला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काळाची गरज आहे, त्यामुळे गोदावरीचं प्रदूषण मुक्त आम्ही करू। आणि त्या बंद पडलेल्या कंपन्या हे चालू करण्याची जबाबदारी राजाभाऊंनी त्यावेळेस मांडणी केलेली आहे। की काही असेल, प्रश्न असतील, प्रलंबित असतील, तडजोड असेल किंवा त्यांच्या आर्थिक अडचणी असतील किंवा युनियनचे प्रॉब्लेम असतील, ते सोडवण्याचा प्रयत्न मी करेन। मेगा प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न मी करेन। या मतदारसंघामध्ये 2710 युनिट आहेत, इंडस्ट्रीज आहेत, अंबड आणि सातपूर मधून
अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी गेल्या आहेत. त्या भूमिपुत्रांना नोकरी लावण्यासाठी, भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करेन. अशा पद्धतीचं राजाभाऊंचं स्टेटमेंट त्या ठिकाणी ऐकलं आणि लोकांनाही ते भावलं आणि लोकांनी प्रचंड मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं. त्यांच्या भाषणामध्ये विधानसभेच्यासाठी निवडणुकीसाठी आव्हानही केलं आपल्याला. जसं तुम्ही राजाभाऊंच्या पाठीशी राहिले तसं आमच्या पाठीशी राहावं, माझ्या पाठीशी राहावं, शिवसेनेच्या पाठीशी राहावं अशी नम्र विनंती करण्यासाठी मी आज त्यांच्या नागरी सत्कार निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता संसदेत बसतो तेव्हा सर्वसामान्य माणूस लोकसभेत बसतो असं मी मानतो. तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही असे खासदार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी सांगितले. होणं गरजेचं आहे का नाही याचा विषय चर्चेचा राहू शकतो, परंतु या सत्कार सोहळ्यापेक्षा आभार सोहळा असं म्हटलं तो अवघड ठरलं. कारण मी खरं तर आपले आभार मानण्यासाठी आले. निवडणूक झाल्यानंतर अण्णांनी सांगितलं तसं कार्यक्रम झाले, निवडणूक झाली, निवडणुकीत विजय मिळाला, मला आपली सेवा करण्याची संधी दिली. मी आपली त्यासाठी ऋण व्यक्त करणार आहे की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता दिल्लीच्या लोकसभेच्या जेव्हा सभागृहात बसतो तेव्हा सर्वसामान्य माणूस लोकसभेत बसतो असं त्याचा अर्थ निघतो असं माझं व्यक्तिगत आहे. पण मला 5 वर्षांसाठी निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे आपली वेळोवेळी भेट होत राहणार आहे आणि म्हणून खूप काही जास्त वेळ बोलण्यापेक्षा मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. थोडक्यात आपण जो विश्वास माझ्यावर दाखवला, पक्षावर दाखवला, आदरणीय उद्धव साहेबांवर दाखवला, त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची ग्वाही मी देतो आणि आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. माजी नगरसेविका नैना गांगुर्डे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करीत प्रभागात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राजाभाऊ वाजे यांना केली. कार्यक्रमाला आज आमच्या सर्वांनी इथं उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानते आणि सगळ्या नागरिकांच्या वतीने राजाभाऊ वाजेंना मला एक विनंती करायची आहे का साहेब गेली 3 वर्ष झाले प्रशासक आहे, त्यामुळे आमच्या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारची विकास कामे होत नाही. त्यामुळे आपण आमच्या प्रभागामध्ये काही विकास कामांचा निधी द्यावा व आमच्या नागरिकांचे रखडलेले जे प्रश्न आहेत ते मार्गी लावावे, जेणेकरून आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आज ज्या अधिकाऱ्याने आपल्याला मतदान करण्यासाठी सांगितलं आहे त्या अधिकाऱ्याने तुम्ही आम्हाला निधी उपलब्ध करून द्याल अशी मी सगळ्या नागरिकांच्या वतीने विनंती करते. पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानते. या भागातील असंख्य नागरिकांनी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या नागरिक सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मिसळ पार्टीचाही आस्वाद नागरिकांनी घेतला. शिवसेना उपमहानगर प्रमुख विलास नायर, महिला आघाडीच्या मनीषा लासुरे, विभाग प्रमुख दिनेश सूर्यवंशी, विभाग प्रमुख रोशन उन्हाळे, उपविभाग प्रमुख इक्बाल मनियार, किरण निगळ, शाखा प्रमुख आप्पासाहेब ढोमाळे, शाखा प्रमुख दत्ता जाधव, राहुल निकम, सुनील जाधव, प्रभाग प्रमुख अविनाश खडलक आदीसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.